सस्नेह जय महाराष्ट्र. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडला. पेणसुद्धा याला अपवाद राहिलेला नाही आहे. पेणची परिस्थिती पाहायला गेलं तर पेणमध्ये भाजपचे आमदार आहेत. त्याचप्रमाणे धैर्यशील पाटील माजी आमदार यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे दोन्ही आजी माजी आमदार एकत्र आल्याने या ठिकाणी निवडणुकांमध्ये त्यांचा वरचष्मा दिसणं हे साहजिकच. प्रस्थापित सत्ताधारी जे आहेत ते आपली ताकद दाखवण्यासाठी नेहमीच आकडे फुगवून सांगतात, यात कोणतीही शंका नाही आहे. आज नवनिर्वाचित सरपंचांच्या भेटी घेऊया, त्याचप्रमाणे त्यांचं विजन काय आहे ते विचारूया. वडखळ येथे गेलो, अतिशय उच्च शिक्षित अशा शिवानी विश्वास म्हात्रे या ठिकाणी सरपंच झालेले आहेत. श्री क्षेत्रेश्वर जनहित ग्रामविकास आघाडीतर्फे त्यांनी निवडणूक लढवली. सर्व पक्ष एकत्रित घेऊन त्यांनी ही निवडणूक लढवली आणि जिंकली. पुढेही सर्व पक्ष एकत्रित घेऊन गावाचा विकास करणार असं त्यांनी सांगितलं. परंतु जाता जाता त्यांनी हेही स्पष्ट केले की मूळ मी भारतीय जनता पार्टीची आहे. त्यानंतर आम्ही गेलो वाशीला. वाशी येथे महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवली गेली. अनंत पाटील, बंड्याशेठ पाटील आणि दीपक पाटील यांचं नेतृत्व त्या ठिकाणी होतं. वाशीचे सरपंच संदेश शंकर ठाकूर यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी महाविकास आघाडीचा सरपंच आहे. त्यानंतर आम्ही गेलो बळवली येथे. बळवलीला सौ उज्ज्वला समाधान पाटील नवनिर्वाचित सरपंच यांची भेट घेतली. त्यांनी श्रीराम ग्राम विकास परिवर्तन आघाडीतर्फे हे निवडणूक लढवली. पण त्यांच्या बोलण्यात स्पष्टपणे जाणवत होतं की त्या शिवसेनेच्या सरपंच आहेत. त्यानंतर आम्ही दुष्मी खारपाडा येथे गेलो. परिवर्तन आघाडीच्या नेत्रा महेंद्र घरत यांचं त्या ठिकाणी आम्ही अभिनंदन केलं. त्यांचे पती शिवसेनेचे शाखाप्रमुख आहेत हे आपण सर्व जाणतोच. आम्ही या सर्व सरपंचांच्या मुलाखती घेतल्या, त्यांचा अनुभव विचारला आणि त्यांचं ग्रामपंचायतीचं नवीन विजन काय राहणार आहे ही त्यांना विचारलेलं आहे. त्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया. या ठिकाणी नुकताच मला बोलतो आपण तो उडालेला आहे आणि या बाबतीमध्ये जे निवडणुकीचा जो अनुभव होता मॅडम तो आपला कसा होता? नमस्कार. अनुभव हा माझा पहिल्यांदाच आहे, कारण मी कधी राजकारणात उतरले नाही. पण पहिलाच अनुभव आहे माझा राजकारणातला. चांगला आला अनुभव. चांगल्या मतांनी विजयी झालो आम्ही. या ठिकाणी आपण उच्च शिक्षित आहात, म्हणजे आपल्याला ही ग्रामपंचायत कुठेतरी पुढे न्यायची आहे, त्याच्यामध्ये सुधारणा करायची असं आपल्या मनामध्ये काय काय स्वप्न असतं. तर एकंदरीत म्हणजे या ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये आपलं विजन काय आहे? जास्त इथे आहे, म्हणजे खूप नागरिकांची पाण्याची टंचाई जास्त दिसून येते. शाळेचं आहे मुद्दा, प्राथमिक शाळेचं, म्हणजे गोरगरिबांच्या मुलांना इथेच चांगल्या प्रकारचं शिक्षण इथे म्हणजे प्राथमिक शाळेमध्येच भेटेल. दुसरं म्हणजे बाजारपेठेचं बाजारपेठ आम्हाला सुधरवायची आहे. तलावाचं सुशोभीकरण करायचं आहे. बाजारपेठेचं सुशोभीकरण करायचं आहे. बाजारपेठेमध्ये जे म्हणजे गाळ्यांची अवस्था आहे ती आम्हाला बदलवायची आहे. लाईट खूपच जाते इथे वडखलच्या ग्रामपंचायतीमध्ये. खूप म्हणजे लोकांना त्रास होतो त्यामुळे. परत तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या. जसं जसं शिक्षण असेल म्हणजे ज्या मुलींचं तसं, म्हणजे इथे वडखल ग्रामपंचायतीमध्ये JSW कंपनी मोडते, तिथे त्यांना रोजगाराच्या संधी कशाप्रकारे आम्हाला उपलब्ध करून देता येतील त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू. आणि संजीवनी हॉस्पिटल पण आपल्या इथेच मोडतो, मग इथल्या ग्रामस्थांना पहिलं प्राधान्य त्या हॉस्पिटलमध्ये कसं भेटेल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू. नवनिर्वाचित सरपंच मॅडम ज्या आहेत या उच्च शिक्षित आहेत आणि त्या विजन हे अतिशय चांगलं दिसतं आहे आणि त्याचप्रमाणे त्यांची तळमळही त्याप्रमाणे आहे. त्यांना या बाबतीमध्ये ईश्वर ताकद देव. आपल्याला माहिती आहे की आत्ताचे जे काही निवडणुका चाललेल्या आहेत याच्यामध्ये महायुती आहे, त्याचप्रमाणे महाआघाडी आहे, त्याचप्रमाणे स्थानिक लेवलच्या ज्या आहेत त्या काही आघाड्या पण तयार होतात. तर जो आहे तो आपापली ताकद दाखवण्यासाठी कधीकधी आकडे फुगवण्याचा सुद्धा या ठिकाणी विचार करत असतो. तर या ठिकाणी निश्चित म्हणजे आपली ग्रामविकास आघाडी होती या ठिकाणी, की महायुती होती, की तुमची महाआघाडी होती? आम्ही श्री क्षेत्रेश्वर जनमत विकास आघाडी, जनतेच्या मताने आम्ही म्हणजे निवडून ग्रामविकास आघाडी होती. अतिशय चांगलं. या ठिकाणी आपल्याला मॅडमने मुलाखत दिलेली आहे. या ठिकाणी त्यांचं विजन स्पष्ट केलेलं आहे. त्यांचे कर्तेधर्ता आधारस्तंभसुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन, सर्व घरातल्यांचं अभिनंदन आणि सर्व मित्रपरिवाराचं अभिनंदन. धन्यवाद. नुकताच ग्रामपंचायतीचा धुरळा उडलेला आहे.
आणि वाशी ग्रामपंचायत अतिशय नावाजलेली अशी एक ग्रामपंचायत आहे आणि या ठिकाणी आपण जी निवडणूक लढलात आणि जिंकलातसुद्धा, तर आपला अनुभव कसा राहिलेला आहे? अनुभव हा खूप चांगल्या प्रकारे अनुभव मिळालेला आहे मला, कारण मी जी आत्ताची निवडणूक लढवलेली आहे ती महाविकास आघाडीमार्फत लढवलेली आहे. त्या महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट, शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशा एक संघटनामुळे याच्यातून एक महाविकास आघाडी तयार करण्यात आली आणि त्या महाविकास आघाडीमार्फत मी निवडणूक लढवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये विकास आघाडीच्या काही आमच्या घटक पक्षांच्या काही इथल्या स्थानिक पुढाऱ्यांना वाटलं की हा पोरगा काहीतरी करू शकतो आणि याचा चेहरा आपल्याला चांगला आहे, त्या दृष्टिकोनातून त्यांनी मला हात दिला आणि त्या हाताद्वारे त्यांनी खूप मेहनत करून मला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत नेलेलं आहे. त्यांचं मी खूप खूप धन्यवाद मानेन. खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा प्रमुख योगेश भाई यांचा मी खूप, योगेश मडवी यांचाही खूप मी मनापासून धन्यवाद मानेन. नुकताच या ठिकाणी ग्रामपंचायतीचा धुरळा या ठिकाणी उडलेला आहे. या ठिकाणी बळवली ग्रामपंचायतीमध्ये एक बदल घडलेला आहे आणि आपल्यासमोर या ठिकाणी नवनिर्वाचित सरपंच उज्ज्वला समाधान पाटील या आहेत. तर त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि विचारतो की आपला निवडणुकीचा अनुभव काय राहिलेला आहे? खूप चांगला राहिला, खूप मेहनत करायला लागली आणि थोडीशी दगदग पण झाली आमची. मी कधीच नाही म्हणजे कुठेच नाही निघालो कोणाच्या, पण चांगल्याप्रमाणे आम्हाला गावानी लोकांनी सपोर्ट केला, आमच्या घरातल्या पण लोकांनी सपोर्ट केला आणि चांगल्या पद्धतीने निवडून आलो आणि अनुभव म्हणजे चांगला मिळाला मला राहिला. आणि राजू पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना या ठिकाणी प्रतिप्रश्न करणार आहे की ही जी निवडणूक झालेली आहे एकंदरीत याचा अनुभव कसा काय राहिलेला आहे? एकंदरीत हा अनुभव म्हणजे खूप चांगला राहिला आहे. आम्ही खूप प्रयत्न केले ह्याच्यामध्ये निवडून येण्यासाठी, कारण मागच्या वेळेला आमचा पराभव झाला होता, पण ह्यावेळेला आपला म्हणजे बऱ्यापैकी आपण शिवसेनेत खाली उतरलो आणि गावातले सगळे आम्ही आघाडी केली. ही आघाडीचं नाव आमचं आहे बलवली ग्रामविकास परिवर्तन आघाडी. ही परिवर्तन आघाडी आम्हाला अशी करायला लागली की परिवर्तन होणं आवश्यक गरजेचं होतं आणि ते परिवर्तन झालं आहे. गावात आम्हाला सगळ्याकडून चांगला सपोर्ट केला, आम्ही चांगली साथ दिली सगळ्या लोकांनी. आणि जो पहिला कारभार चालत होता तो पहिला कारभार खूप अंधाधुंद चालत होता, अंधाधुंद काम करत होते, लोकांना म्हणजे समोर घेऊन किंवा लोकांना सांगून करत नव्हते. पण त्याचं परिवर्तन लोकांना हवं होतं पाहिजे होतं आणि ते परिवर्तन आता झालं आहे. मोठ्या प्रमाणात कामं करण्याचा प्रयत्न करू आणि गावाला म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारे पुढे नेण्याचा प्रयत्न करू. अनुभव तर तुमचा चांगला राहिलेलाच आहे, परंतु आता आपल्याला लोकांनी निवडून दिलेला आहे, तर आपलं गावाच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने आपलं कुठचे पावलं राहणार आहेत? विकास तर आम्हाला करायचाच आहे. म्हणजे गावात विकासाची बरीच कामं होणं बाकी आहेत आणि आम्ही पहिल्यांदा म्हणजे गावाचा जो मूलभूत प्रश्न आहे तो पाण्याचा, रस्त्याचा, हा पाण्याचा मूलभूत जो प्रश्न आहे तो आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे सॉल्व करायचा आहे. कारण आत्तासुद्धा जी पहिली पार्टी होती, पहिले लोक जे होती त्यांनीसुद्धा आता हे इलेक्शनला पडल्यावर त्यांनी ते गावातले लाईन फोडले, गावातल्या लोकांचं पाणी बंद केलं आहे. पण आम्हाला तसं करायचं नाही. आम्ही एकदा गावासाठी केलं ते गावासाठी असेल. या काही संडास बाथरूमच्या सोयी आहेत नाही आहेत, पाण्याची सोय व्यवस्थित नाही आहे, किंवा रस्त्यांची सोय व्यवस्थित नाही आहे, आमची स्मशानभूमी अजून तशीच आहे, किंवा गावातल्या महिला मंडळासाठी धोबीघाट नाही आहे आमच्याकडे चांगल्या प्रकारे. तर त्यांच्यासाठी आम्ही ह्या सगळ्या मूलभूत गरजा आहेत, किंवा युवकांसाठी व्यायामशाला पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पहिल्याच झटक्यामध्ये पूर्ण करायचं आश्वासन लोकांना दिले, ते आम्ही पूर्ण करणार आहोत. अजून माहीत ते आम्ही तुम्हाला आता बोलू शकत नाही. आम्ही केल्यानंतर परत तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला ती सांगू काय कामं करायची आहेत आम्हाला ती. अतिशय चांगलं आपण सांगितलेलं आहे की प्रथम आम्ही कृती करू आणि मग सांगू, असा एकंदरीत आपला दृष्टिकोन दिसतो आहे. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला ग्रामपंचायती निवडणुका पार पडतात त्यानंतर प्रस्थापित पुढारी जे आहेत हे प्रत्येकाची ताकद दाखवण्यासाठी आकडे फुगवतात. तर या दृष्टीने आपली या गावामध्ये महाआघाडी होती, महायुती होती की ग्रामविकास आघाडी होती, तर ते आपण स्पष्ट करावं. आमची ही युती ही ग्रामविकास परिवर्तन आघाडी होती, बलवली ग्रामविकास परिवर्तन आघाडी होती. ॲक्च्युली आपलं म्हणजे ज्याच्यामध्ये आम्ही सगळेच आहेत, त्याच्यामध्ये जरी सरपंच आपले शिवसेनेचे झाले असले म्हणजे शिवसेनेचे आपले वैयक्तिक आहेत म्हणजे, पण ते आम्ही सगळे असं कुठल्या पक्षाचं बोलत नाहीत, तर सगळ्या पक्षांचा शिवसेना म्हणजे सरपंच झालेला आपला. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन काम करू, म्हणजे सगळ्या गावातल्या लोकांना नाराज व्हायला नको कोणाला. या ठिकाणी आपल्याला काम करण्यासाठी
आई जगदंबा ताकद देव अशी या ठिकाणी एक प्रार्थना करतो आणि थांबतो. आपण मुलाखत दिल्याबद्दल आपला धन्यवाद. आभारी. आपला निवडणुकीचा धुरळा उडलेला आहे आणि आपण या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आपलं सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन आहे. परंतु हा निवडणुकीचा जो अनुभव आहे हा आपला कसा राहिलेला आहे? निवडणुकीचा अनुभव बोलाल तर मागील 5 वर्षापूर्वीसुद्धा मी थेट सरपंच पदासाठी उभी होती. तेव्हासुद्धा वातावरण खूप छान होतं. लोकांकडून प्रतिसाद मिळाला होता की नाही यावेळी आपली सीट लागणार. पण थोडक्या काही कारणासाठी तेव्हा सीट माझी नाही लागली. तर माझ्या नवऱ्याचं स्वप्न होतं का पुन्हा हिला सरपंच पदासाठी थेट सरपंच पदासाठी बसवायचंच. आणि त्या जिद्दीने त्याही 5 वर्ष लोक जमवायचं काम केलं. जी मोठी एक श्रीमंती असते, पैशाच्या पेक्षा मोठी श्रीमंती माणसांची असते, जी लोकांच्या प्रेमाने एकत्र होते, ते काम माझ्या मिस्टराई केलं. आणि वेळेवेळेमध्ये प्रत्येकाला भेटून गाठीभेटी गाठून त्यांच्या विचार विनिमय एकत्र करून सर्वांना एकत्र केलं. वेगवेगळे झालेली लोक एकत्र आली. तरुण वर्ग, वृद्ध वर्ग सर्वांचे यामध्ये खूप मोठे सहभाग झाले. आणि आता जो विजय आहे तो सगळ्यांचाच आहे, तरुण वर्गाचा सुद्धा आहे आणि वृद्धांचाही आहे. लोकांनी विश्वास देऊन आपल्याला निवडून दिलेला आहे. आता गावाचा विकास किंवा या ग्रामपंचायतीचा विकास करण्याचं आपलं विजन काय आहे? गावाच्या विकासाचा विचार करता आपल्याला कामं तशी भरपूरच आहेत. गावातली भुयारी गटारे, पाण्याची व्यवस्था, घरकुळं, खूप असे प्रश्न आहेत. पण ते एक एक करून आपण सर्व एकत्र येऊन प्रत्येक मार्गी लावू. आणि यामध्ये सगळे सहभागी असणारच आहेत, सगळ्यांचा पाठिंबा असणारच आहे. त्याच्यामुळे ही कामं नक्कीच पूर्ण होतील. या ठिकाणी ज्या ग्रामपंचायती होतात त्यावेळेला जे प्रस्थापित पुढारी असतात ते नेहमी आपली ताकद दाखवण्यासाठी ग्रामपंचायती ह्या आमच्याच आहेत असं सांगत असतात. तर यामध्ये तुमची ग्रामविकास आघाडी, महायुती, महाआघाडी आपली कोणती आघाडी होती? आमची आघाडी परिवर्तन आघाडी होती. या ठिकाणी आपल्याला काम करण्याची म्हणजे उत्तम संधी मिळो आणि आपण उत्तम कार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मुलाखत दिल्याबद्दल आपला धन्यवाद करतो. दुष्मी खारपाडा या निवडणुकीचा अनुभव आपला कसा राहिलेला आहे? आम्ही मागच्या ट्रममध्ये सगळं विभागलेलो होतो. पण महेंद्र घरत असतील, मधुदादा असतील, गजानन घरत असेल, राजादा असेल, शिवसेना भाजपा, गोपीनाथ ठाकर आणि प्रशांत घरत हे सगळं आम्ही शिवसेना भाजपा विभागलेलो होतो. पण आम्ही एकत्र 5 वर्ष संसार एकत्र नांदवला आणि तो टिकवून ठेवला. त्याचा फल आज आम्हाला उदयास आलेला आहे. आपणही आपला निवडणुकीचा अनुभव सांगावा. मी 4 नंबर वार्डमध्ये निशाकर कृष्णा घरत आम्ही उमेदवार आहे आणि मी जिंकून आलेलो आहे. आमचं थोडंसं मागच्या वेळेला आम्ही घरातली मंडळी आहेत सर्व, आम्ही थोडंसं इकडं तिकडं गेलेलो, फाकलेलो होतो. त्यामुळं नको त्या लोकांनी श्रेय घेतला आणि गावात कामाचा काहीच विकास झालेला नाही आहे. त्यामुळं आम्ही आत्ता ठरवलं आहे का आम्ही एकत्र येऊन आपल्या गोरगरिबांचा विकास कसा होईल हा आम्ही एक मुद्दा, पहिला आमचा मुद्दा तोच आहे का आमच्या लाईटीची कामं नाही आहे, पाण्याची कामं नाही आहे आणि बऱ्याच काही गोष्टी गोरगरिबांच्या आहेत त्या कोणापर्यंत पोचल्या नाही या 5 वर्षात. तर आम्हाला त्या पोचवायच्या आहेत. त्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला आहे आणि आमचा आज विजय झालेला आहे. तुमचाही अनुभव सांगा. या निवडणुकीचा 2023 ही ग्रामपंचायती सार्वजनिक निवडणूक अतिशय आमची अशी जिद्दीची होती की आम्हाला यावेळेला जे सरपंच होऊन गेले ते अतिशय उन्मत्त झाले होते आणि या भ्रष्टाचाराला उलटून लावण्यासाठी आज आम्ही सर्व मंडळी एकत्र आलो. त्याच्यामध्ये माजी सरपंच मोरेश्वर घरत असतील, शिवसेने उपतालुका राजाराम पाटील असतील, शाखा अध्यक्ष आमचे गजानन घरत असतील, मधुकर घरत असतील, तुकाराम घरत, संजय घरत, असे शंकर घरत असतील, असे सर्व मंडळी आम्ही सगळे एकत्र, दिलीप पाटील आमचे असतील, त्याच्यामध्ये अशोक देशले असतील, रविकांत देशले असतील, एकनाथ देशले असतील, नंतर रामकृष्ण ठाकूर असतील, रामचंद्र ठाकूर असतील, गोपीनाथ ठाकूर आहेत, अशी सर्व आम्ही मंडळी एकत्र येऊन त्याच्यामुळे आम्हाला विष्णू घरत वगैरे आहेत, शशिकांत वाघे, वडमालवाडीवरून सुरेश वाघे, सुरेश पवार, अशी सगळी मंडळी आम्ही एकत्र येऊन
ह्याच्या अन्यायाविरुद्ध भ्रष्टाचाराविरुद्ध आम्ही एकत्र आलो आणि जेणेकरून काही करून आम्हाला ही सत्ता उलटून टाकायची होती आणि ही उलटून अशी टाकली नाही की 5 वर्ष त्याला घरी झोपून ठेवले. 781 मतांनी आम्ही हा विजय संपादन केलेला आहे आणि याच्या पुढेही आम्ही आपणास ग्वाही देऊ शकतो की पुढचा हा राज्यकारभार असेल आपणा सगळ्यांना सोबत घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत कामं करून जास्तीत जास्त लोकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू हे आपणास ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.